नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत बनसोडे यांची निकालाबाबत माहिती। 250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया उद्या सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। आपल्याकडे एकूण मिळून 25 राउंड्स ईव्हीएमचे होणार आहेत आणि पोस्टल बॅलेटचे 8 आणि ईव्हीएमचे 16 असे एकूण 24 टेबल्स आपल्याकडे राहणार आहेत। यासाठी आम्ही सर्व उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्यांचे काउंटिंग एजंट या ठिकाणी नेमावेत। ज्या उमेदवारांनी काउंटिंग एजंट नेमले असतील त्या उमेदवारांच्या काउंटिंग एजंटलाच फक्त आतमध्ये प्रवेश असेल। या व्यतिरिक्त उमेदवार किंवा त्यांचे उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांना आतमध्ये प्रवेश असेल। या व्यतिरिक्त कुणालाही निवडणूक स्टाफ व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये प्रवेश असणार नाही आहे। या सर्वांची 100 मीटरच्या निवडणुकीच्या जो आपला काउंटिंगचा प्रिमाइस आहे 100 मीटर परिसरामध्ये नो पेडेस्ट्रियन झोन म्हणजे कुणालाही चालताही येऊ शकणार नाही किंवा कुणीही येणार नाही अशा अनुषंगाने झोन तयार करण्यात आलेला आहे। त्याच्या आतमध्ये इतर कुणालाही त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड नसेल असं कुणालाही आतमध्ये येताना नाही, त्यांनी त्याच्या बाहेर उभं राहावं। लोकांच्या माहितीसाठी आम्ही बाहेर लाऊडस्पीकर 100 मीटरच्या बाहेर लावणार आहोत, जेणेकरून लोकांना त्याची निवडणुकीचे निकाल राऊंड जाहीर करतानाची माहिती मिळू शकेल। तसेच आमच्या याच्यामध्ये मीडिया कक्ष उभारलेला आहे। जे ॲक्रेडिटेड पत्रकार आहेत त्यांच्यासाठी मीडिया कक्ष उभारलेला आहे। त्यांच्या आय कार्ड देण्याची व्यवस्था आम्ही करतो आहोत। म्हणजे पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी विनंती आहे की आपण आपले मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्यांच्या स्वतःच्या मीडिया कक्षाच्या पलीकडे आणू नयेत। कुणालाही कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरण्याची मतमोजणी कक्षामध्ये परवानगी नाही आहे। ज्या निवडणुकीच्या अधिकाऱ्यांना आयोगानं OTP साठी मोबाईल वापरायची परवानगी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही आतमध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी नाही। त्याच्या अनुषंगानं 250 अक्कलकोटची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज झालेली आहे। उद्याच्याला आपला निकाल योग्यरित्या आम्ही जाहीर करू।